नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जामखेड तालुक्यातील नानज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियावर गावातील 14 जणांच्या टोळक्याने दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजीच्या रात्री हल्ला केला होता। यामध्ये साळवे कुटुंबातील त्यांचे बंधू कैलासवासी संपत साळवे यांचा मुलगा अभिजित संपत साळवे यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तसेच आदर्श सुनील साळवे व घरातील महिला सदस्य यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला। गाडीच्या काचा फोडून हातात तलवार, कोयता, गज, काठीने सदस्यांना मारहाण करून गंभीर जखमी केले व दहशत निर्माण केली आहे। महिला सदस्यांनाही मारहाण झाल्याने या घटनेचे पडसाद शाहू फुले साठे व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागले। या घटनेचा आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी खर्डा पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जामखेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी आरोपीला कडक शासन व्हावे, फरार आरोपी ताबडतोब अटक करावी, संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोकक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय। तसेच शाहू फुले आंबेडकरी विचारांचे तरुण नेतृत्व लाभलेले युवा पत्रकार रिजवान बागवान यांनीही नानज येथील घटनेचा निषेध नोंदविलाय। या निषेधाचे निवेदन खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांना देण्यात आले। यावेळी आरपीआयचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, आरपीआयचे पंचायत समिती गणप्रमुख बबन सदाफुले, आरपीआय घिसाडी आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष कैलास चव्हाण, मुस्लिम विकास परिषदेचे रिजवान बागवान, लोक अधिकार संघटनेचे विशाल पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य शहाजी पैठण पगार, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य राजू मोरे, बौद्धाचार्य भीमराव घोडेराव, खर्डा ग्रामपंचायत सदस्य दादा जावळे, वंचितचे भीमराव सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव, कुणाल मोरे, कमलेश मोरे, रोहित डाडर, आदर्श पैठण पगार, सुमित दाखले, वीर खवळे, यश डारर, धनसिंग साळुंखे, सचिन पैठण पगार आदी बहुसंख्येने भीमसैनिक उपस्थित होते। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी रिजवान बागवान, जामखेड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।